श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानात मूर्तीचा पुनःप्राण प्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार सोहळा मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा होत आहे। मंगळवारी देवस्थानात कलशाचे आगमन झाले। भाविकांनी पारंपरिक दिंडी काढून कलशाचे जल्लोषात स्वागत केले। नव्याने साकारलेल्या मंदिराच्या वैभव दर्शनासाठी परिसरातील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता असून धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची विस्तृत तयारी देवस्थान समितीने पूर्ण केली आहे। मुखाने मग जाईल वर्ष सुखाने, नाव घेऊया सारे मुखाने। श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थान तर्फे सगळ्या
मिडियाचो जावं आमच्या गणेश भक्ताचो जावं सगळ्या मेंबराचो हांव सगळ्यांचो येवकार मागता आनी जर समज येदा कदाचित आमचे आग्राचें आमंत्रण जर कोणाक जर चुकून जर न मेळोंक जाल्यार तेंच्यांनी हेच आमचे मिडिया मार्फत जावं आमचे जे पत्रकार आहात तेंच्या मार्फत हे तेंच्यांनी स्विकारचे कित्याक आमचे कडेन टायम थोडो आसल्या कारणान आमकां खंय तरी वयर सकयल जाता तरी आसतना आमची कामां खूब आसतात बाकी तरी आसतना घाई गडबडीन आमचे कशें करून खंय तरी भाववेगाची चूक जाल्यार आमी तेंची सगळ्याची माफी मागता. आयज सकाळपासून आज 2 तारीख पासून आम्ही विधी स्टार्ट केला. सकाळी विधी स्टार्ट करून आम्ही तत्व उतरणे हो कार्यक्रम केला. तत्व उतरून जाल्या उपरांत आम्ही फुडलो आम्ही हेचो आमचे कलश हाडपाचो आम्ही म्हापसा खोर्लेच्यान कलश हाडपाचो कार्यक्रम केलो. आमचो मेन कलश आहा तो 6 फूट 1 इंचाचो कलश आहा आणि त्याच्या बरोबर आम्ही आनीक 5 हे हाडल्या कलश आणि त्याच्या पयलीं ते कलश हाडून आनीक 5 कलश आसा आनी 5 कलश आसा पूण तुका 15-20 कलश आमचे सगळे आसा टोटल तेन्ना आमी फाल्यांच्यान म्हणटा ते आमचे सगळे यत्न या सगळे मेळोवन आनी कितें आतां विधी सुरवात जातले त्याच्या पयलीं आमी जी आशा जी आमची मुर्ती आहा ते आमी सगळे हेका हें करतले उत्तम घातल्या उपरांत परवा मागीर सगळे आमी ते निद्रस्त घालून ते आमी हें करतले. तेच्या उपरांत फुडें 5 तारीख आमचे मेन कार्यक्रम जातलो. आमची मुर्ती प्रतिस्थापनचो 11-15 आमचो मुहूर्त आसा. तेच्या पयलीं आमी कलश शिकून आमी ग्रहण करतले आनी तेच्या उपरांत आमी मुर्ती बसोवपाक सुरवात करतले. तेच्या उपरांत आमचो सगळे जे धार्मीक विधी आसात जे शास्त्रा प्रमाणे जे कितें शास्त्रान हें केलां ते शास्त्रीय आहा ते पद्दतीन ते विधी करतले. तेच्या उपरांत महाआरती जातली. महाआरती जाल्या उपरांत महाप्रसाद जातलो आनी अशें आमचे ते तारीख मेरेन आहा. तेच्या उपरांत आमचे 6 तारीख आहा आमची वार्षिक ह्या पुजा जाल्या ह्या स्थापना जाल्या उपरांत वर्धापन जाल्या उपरांत आमी सत्यविनायक पुजा करता. ती एक सत्यविनायक पुजा करतले. त्याच्या नंतर आमची आयताराची आमची संकश्टी म्हणतो तो एक धार्मीक विधी जातलो आमचो. त्या नंतर आमचे कितें प्रोग्राम गायनाचो प्रोग्राम आसतलो. त्याच्या उपरांत सोमारा दिसा आमची सत्यनारायण पुजा आसतली. सत्यनारायण पुजा सुद्दां तशीच त्या पद्दतीन धार्मीक विधी आसतले. धार्मीक विधी सबंद दिसभर भजनाचो कार्यक्रम जावन आमी तो थंय करतले. आनी 9 तारीख आमचो मंगळार आसतलो. 9 तारीख आमचो हो मंगळार आमी सगळ्याच्या वतीन आमी साजरो करतलो आनी ते साजरो करून थंय साजरो जाल्या उपरांत ते आमचे धार्मीक विधी जावन त्याच्या उपरांत आमी आमच्या सगळ्या कार्यक्रमाची रुजू जे थंय सोंपयतले आनी थंय मागीर फुडले जे कितें विधी आसता फुडली जी कांय आसा ती आमी फुडली आमचे जे पद्दतीन आमी चलोवंक जाय ते पद्दतीन करतले. त्याच प्रमाणे म्हाज्या सगळ्या भावी भक्तांक जावं म्हाज्या जे हांवें सगळ्यांनी एक विनंती आहा तेंच्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाची रुपरेशांनी तांकां थोडक्यात सांगलेली आसा. तेंच्यांनी ह्या सगळ्या प्रोग्रामाचो तेंच्यांनी लाभ घेवचो. आमचे कडेन खंय तरी आमच्या कडेन चूक भरता जाल्यार तेंच्यांनी आमकां क्षमा करची आनी अशीच आमच्या देवस्थानची भरभराट करून त्या भाविकांक जावं जे आमचे कमिटी मेंबर आहा तेंचे सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा.